हॅलो चेक. धन्यवाद सर. तर पुनश्च एक बार आमच्या मंचावरती उपस्थित तमाम मान्यवर असती क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचा या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर थोडासा खेळ थांबला होता, एक अतिशय महत्त्वाचा निर्णय, आणि तो निर्णय घेतल्यानंतर मात्र तो सामना आपल्याला पुन्हा एकदा सुरू होताना नक्कीच पाहायला मिळेल. परंतु नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय प्रतिस्पर्धी संघाला. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला की आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. अल्पेश पाटील आहेत आय थिंक या ठिकाणी. अल्पेश बोपी आमच्या समवेत या ठिकाणी जोडले जातील ॲज अ 12th मॅन. आपल्या संघाच्या माध्यमातून सातत्यानं जर आपण पाहिलं तर अनेक वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, काही वेळेला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. गावदेवी बाबंजे सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. बाबंजे क्रिकेट संघ, गावदेवी बाबंजे क्रिकेट संघाने बघा चेंडू आता तुम्ही चॉईस करायचे आहेत. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे, या स्पर्धेमध्ये दाखल होणाऱ्या सर्व संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्पाइक्सचे शूज आपल्याला यूज करता येणार नाहीत. प्लीज आपण याची दक्षता घ्यायची. नॉर्मल स्पोर्ट्स शूज अलाउड आहेत, परंतु स्पाइक्सचे जर शूज आपण परिधान केलेले असाल, कारण हिवाळ्यांचे दिवस आहेत विकेट वरती, त्यामुळे नुकसान होऊ शकतं. आणि अजूनही आपल्याला या स्पर्धेमध्ये आजची रात्र, आजची रजनी आणि आणखीनही स्पर्धा आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे विकेटला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. नॉर्मल स्पोर्ट्स शूज अलाउड आहेत, परंतु स्पाइक्सवाले शूज आपल्याला यूज करता येणार नाही आहेत. खास करून गोलंदाजांनी ही विशेष सूचना लक्षात घ्यायची आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष. मैदानाच्या आतमध्ये टीम हर्डल, छोटीशी टीम मीटिंग, आपल्या संघनायकाचं आपल्या संघातील खेळाडूंना दिलं गेलेलं प्रोत्साहनपर संभाषण, आणि त्यानंतर मात्र सामन्याला होती आहे सुरुवात. नाणेफेकीचा अत्यंत महत्त्वपूर्ण कौल जिंकला. खरं तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा पालेश्वरी चषक 2024च्या माध्यमातून नववर्षाच्या अगदी सुरुवातीला आलेली, तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं क्रीडा रसिकांचा प्रतिसाद गेली 3 रजनी या स्पर्धेला लाभलाय, आणि खरं तर क्रिकेटचे निस्सीम चाहते या मैदानाला नेहमीच लाभलेत. एक शांत, संयमी आणि क्रिकेट वेडा क्रीडा रसिक या मैदानाने नेहमी आपल्याला दिलाय. तर दोनही टीम या ठिकाणी विनंती असेल, 12th मॅन पहिला चेंडू फेकण्या अगोदर आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. बाबंजे संघ, आपला 12th मॅन अद्यापही या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. आय थिंक या ठिकाणी थँक्यू. दोनही संघाचे 12th मॅन उपलब्ध झाले. 2 सलामीवीर फलंदाज मात्र मार्गक्रमण करतायत विकेटच्या दिशेनं. चेंडूचं परीक्षण केलं गेलंय, चेंडूची चाचपणी केली गेली आहे. खरं तर चेंडूचं परीक्षण करताना 3 गोष्टी प्रामुख्यानं तपासल्या जातात. एक म्हणजे चेंडूचा कणखरपणा, ज्यामध्ये सर्वाधिक टणक असलेला चेंडू फलंदाज चॉईस करतात. दुसरा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे चेंडूचा बाउन्स, ज्या ठिकाणी चेंडू जास्त उसळी घेणारे चेंडू हे सिलेक्ट केले जातात. आणि तिसरा घटक असतो चेंडू परीक्षणामध्ये तो सर्वाधिक महत्त्वाचा, जो म्हणजे चेंडूचा वेट, जो सर्वाधिक. सन्माननीय मनोज तांडेल पालेबुद्रुक यांचं इथे आगमन झालेलं आहे. तांडेल साहेब आपलंही, मनोहर तांडेल साहेब आपलं, आम्ही पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करत आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा घटक जर आपण पाहिला तर चेंडूचा वेट. या तीनही कसोटींवरती जो चेंडू खरा उतरतो तो खरा तर चॉईस केला जातो प्रत्येक बॅटिंग टीमच्या माध्यमातून, आणि अशा प्रकारचा चेंडू सापडलाय. आणि हे दोनही सलामीवीर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज किरण चोरमले, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय तेजस मुकादम. किरण आणि तेजस खरं तर आशेचं किरण घेऊन एखाद्या संघासाठी, जसं आपण म्हणतो ना की आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय, सामना सुरू होण्याचा इशारा. गोलंदाज या ठिकाणी टाइम अलर्ट देखील केला जाईल. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं होणं अनिवार्य असणार आहे, आणि अन्यथा 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतला गेला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट, ज्याला गोलंदाजी म्हटली जाते. खरं तर संघनायकांना घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून केली गेलेली ही अप्रतिम आणि दर्जेदार प्रतीची गोलंदाजी. यष्ट्यांना खेटून यष्टीरक्षक उभा आहे. खूप चांगली कामगिरी पहिल्या चेंडूवरती राहिली आहे. खरं तर
शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, कट करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजच्या वेगाचा वापर. परंतु अशा प्रकारचे फटके खेळताना चेंडूवरची नजर, चेंडूची गती, चेंडूचा बाउन्स या सर्व गोष्टी तुम्हाला जज होणं गरजेचं आहे. यावेळेला देखील लेट कट करण्याचा प्रयत्न, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज किरण बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज गमावलाय. तर राजकीय क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहेत. उपसरपंच या पदावरती कार्यरत असताना मात्र कमालीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. आणि एकंदर जर आणखीन एक उपलब्धी पाहिली तर 40 गाव स्पर्धा खरं तर त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आयोजन केलं जातं. म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व गोलंदाजीच्या बौल्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजीची धार पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र टायमिंग परफेक्टली करता आलं नाहीये, एक्झिक्युशन परफेक्टली करता आलं नाही आणि तितका सुरेख झेल इथे मात्र कंप्लीट केला. परंतु यावेळेला कव्हरच्या मधून चेंडू मात्र भिरकावून दिलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय कॉपी बुक स्टाईल सवकार. या चेंडूवरती थोडीशी उंची जास्त दिली गेली होती. अगदी रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता की हलकासा ओव्हरपिच चेंडू होता आणि ओव्हरपिच चेंडूवरती ज्या प्रकारच्या फटक्याचं एक्झिक्युशन असणं गरजेचं आहे. अलोंग द कार्पेट ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चौकार फलंदाजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला मात्र हलकासा लेग स्टिकवरती पिच होणारा चेंडू लावूड अपील आहे. कदाचित शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि इथून मात्र सिंगल लिमिट ऑन रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत मात्र सिंगल आपल्याला या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते. या सिंगलनं संघ पुढे सरकला. धावफलकावरती धावा मात्र आल्या त्या 1 गडी बाद 5 धावा. कासिक कव्हर ड्राईव्ह या अगोदर आपल्याला या फलंदाजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खरं तर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रणय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि आल्या प्रणयनं मात्र आपल्या खेळाचा दर्जा काय आणि या संघातील आपलं स्थान काय. खरं तर कोणत्याही संघातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हा त्या संघातील सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू असतो आणि तोच खेळाडू प्रणय मात्र यावेळेस आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. खरं तर अपेक्षा होती ही धाव रोखण्याची, परंतु धाव मात्र रोखता आली नाहीये. सिंगल आणखीन एक खूप चांगलं क्रिकेट मी म्हणेन सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिली विकेट लवकर गमावली गेली आणि तिथून जर पाहिलं तर ज्या वेळेला हात खुले करण्याची संधी मिळाली त्यावेळेला चौकाराच्या माध्यमातून धावा वसूल केल्यात. परंतु जिथे संधी मिळत नाहीये तिथे गोलंदाजाला मात्र रिस्पेक्टफुली या ठिकाणी फेस केला जातो आणि सिंगल या सातत्यानं धावफलकावरती. यावेळेस मात्र मिडॉनला पुन्हा एकदा बीट काढण्याचा प्रयत्न होता. तितकं चांगलं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षणामध्ये. अन्यथा या चेंडूवरती 1 किंवा 1 पेक्षा जास्त धावा, अगदी 4 धावा देखील होऊ शकल्या असत्या. 3 महत्त्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा मात्र धावफलकावरती पाहतोय 1 गडी बाद 7 धावा. व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सचिन शेठ कातारा नेवाली, त्याचबरोबर विलास पावणेकर कामोटे आणि सुभाष पाटील वावंजे, जिनेश पाटील माजी सरपंच वावंजे आणि अजयदादा पवार 100 किंगमेकर या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरसे स्वागत. दीपकदादा उलवेकर माजी ग्रामपंचायत सदस्य पालेबुद्रुक, त्याचबरोबर सन्माननीय वासुदेवदादा तांडेल यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. कृष्णा म्हात्रे आपलेही स्वागत आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. आमचे मित्र इथे बोलूया, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलूया. नक्कीच धन्यवाद सर. या ठिकाणी पाहतोय की सातत्यानं या मंचावरती मांदेळी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय पाहुण्यांची आणि विविध क्षेत्रातील सन्माननीय अतिथी हे सातत्यानं या स्पर्धेला व्हिजिट करतायत, या स्पर्धेला भेट देत आहेत. आणि असं म्हटलं जातं की या मंचाची खऱ्या अर्थानं शोभा त्याच वेळेला असते ज्यावेळेला हा मंच पूर्णतः
आपल्या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीने गजबजलेला असतो. या सर्व उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. वळूयात दुसऱ्या षटकाचा पदभार सांभाळण्यासाठी. खरं तर आपल्या सक्षम खांद्यांवरती जबाबदारी स्वीकारली गोलंदाज आशिष पाटील. यावेळेला मात्र क्रॉस लाईन चेंडू खेळण्याचा मानस, लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. विकेट नंबर 2. फलंदाज प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन. तर चेरोबा चांगडे संघ ज्यानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि जसा कौल जिंकला तसा क्षणाचाही विलंब न करता या संघानं मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर विकेटवर असणारा उलसरपणा, हिवाळ्यांचे दिवस आणि प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं जे आव्हान होतं ते आव्हान मात्र आघाडीच्या गोलंदाजानं लिहिलंय. पार करताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. एक चौकार वगळता आतापर्यंत कोणत्याही प्रकारे हात खुले काढायची संधी दिली नाहीये, परंतु यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना अप्पर कट करून चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावा. स्टेडियमचे ऑर्गनायझर महेश शेठ पवार यांचं आगमन ते झालेलं आहे. संदीप दादा म्हात्रे आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि यानंतरची लढत असेल स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे विपक्ष RCC भगतवाडी या आपण नाणेफेकीसाठी. तर या चौकारानं मात्र आपण धावा धावफलकावरती पाहतोय. 11 आणखीन एक धावेची भर मात्र सांघिक धावसंख्येला बळकटी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होत असताना, कारण खरं तर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज यांना देखील आपल्या डावाची सुरुवात ओमकारनं चौकारानं केली आहे. थोडंसं वेट अँड वॉचचं क्रिकेट टेक्निकली तुम्हाला थोडंसं स्ट्रॉंग व्हावं लागेल. स्लो विकेटवरती ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला मोठ्या फटक्यांकरता जाण्याऐवजी थोडंसं संयमी क्रिकेट जर मैदानावरती झालं तर 4 षटकांमध्ये एक सन्मानजनक धावसंख्या ही नक्कीच उभारली जाऊ शकते. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये येणारा प्रत्येक खेळाडू हा मोठ्या फटक्यांकरता जाताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ज्यावेळेला परिस्थिती थोडीशी बिकट असेल, अनुकूल परिस्थितीमध्ये सर्वच जण आपला सर्वोत्तम खेळ करतात, परंतु खरा खेळाडू आपल्या संघासाठी तोच असतो जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपला सर्वोत्तम खेळ मैदानावरती साकारतो. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे दोनही खेळाडू संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतायत. एकेरी दुहेरी धाव्यांवरती जास्त विश्वास दर्शवला जातोय आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला हात खुले काढण्याची संधी मिळते त्या त्या वेळेला चौकारांची आतषबाजी देखील मैदानावरती पाहायला मिळते. तर गुलशन पाटील वावंजे आणि यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे वावंजे क्रिकेट संघाच्या फलंदाजाला. एकूण धावांचा विचार केला सर या ठिकाणी 14 धावा धावफलकावरती आल्यात. आघाडीचे 2 फलंदाज जरूर गमावले गेले आहेत, परंतु इथे चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आशिषचा जर विचार केला तर आशिषच्या षटकामध्ये आलेला चौकार कुठेतरी मानसिक दडपण निर्माण करणारा हा चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि तिथून जी लाईन आणि लेंथ आहे त्या लाईन आणि लेंथमध्ये सातत्यानं बदलाव करत असताना विविध प्रकारचे व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर अराउंड 8 मीटर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खरं तर अगदी या विकेटवरती चेंडू पिच झाल्यानंतर मातीचा सुगंध देणारा हा चेंडू, अर्थातच परफ्यूम डिलेव्हरी. अगदी शोल्डर राईटच्या जवळून नाकाच्या समोरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु इथे डिस्कशन दोनही खेळाडूंमध्ये. ओमकार स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय तेजस मुकादम. तेजसच्या वाड्याला फारसे चेंडू आलेले नाहीयेत, परंतु सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू असणार आहे फलंदाजी करणाऱ्या अर्थातच गावदेवी वावंजे संघासाठी. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र यावेळेस चेंडू लो राहतोय. या प्रकारचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि पाहता पाहता पहिल्या सत्रातील 2 षटकांचा या ठिकाणी खेळ होतोय समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा मात्र धावफलकावरती येत आहेत. 2 गडी बाद प्रतिषटक 7.50 च्या सरासरी. तरी या स्पर्धेसाठी बघा ज्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या योगदान लाभलेलं आहे, प्रकाश भोईर पेंदार 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे खऱ्या अर्थाने. आणि त्याचबरोबर सुभाष शेठ भोपी सरपंच रिडगर
यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे आणि सन्मान्य वासुदेव शामराव तांडेल यांच्या वतीने 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. तुम्हा सर्वांचं पालेश्वरी कमिटीच्या वतीने आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. सीताराम शेठ गीते आणि त्याचबरोबर गुलशन पाटील यांच्या वतीने बावनजे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि नक्कीच सर या ठिकाणी जर आपण विचार केला तर आता थोडासा आक्रमक अटॅकिंग क्रिकेट, कारण क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. तुम्हाला जर आत्मसंरक्षण करायचं असेल, या सामन्यामध्ये जर एक अस्तित्व निर्माण करायचं असेल आणि एकंदर जर पाहिलं तर एक सन्मानजनक धावसंख्या जर तुम्हाला धावफलकावरती उभारायची असेल तर एका बाजूनं अटॅकिंग क्रिकेट होणं गरजेचं आहे. आणि त्या अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची जबाबदारी कोणत्या खेळाडूनं उचलावी तर तेजस, सलामीचा फलंदाज. अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तेजसची बॅट जर का योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपली तर इथून देखील एका आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत जरूर मजल मारू शकतो गावदेवी वावंजे हा संघ. खरं तर चांगल्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यानं लगेचच विकेटचं निरीक्षण केलं होतं आणि त्यानंतर मात्र निर्णय घेतला की इथे गोलंदाजांना मदत आहे पहिल्या सत्रामध्ये आणि त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला संघाला देत असताना यावेळेला क्रॉस झाला, हाय चेंडू खेळलाय, फाईन लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहे, मात्र या क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. तर या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलंय. वेलकम टू द क्रीज सांगणारा हा चौकार विनय गोलंदाजीच्या भोवल्यावरती वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक तिसरं षटक हातात असताना यावेळेला मिड ऑफ आणि कव्हरच्या मध्ये हा चेंडू तटवला गेला होता. खरं तर अपील या ठिकाणी केलं गेलं, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वासाची कमी. अगदी योग्य वेळेला खेळाडू मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळाली आणि हे होणं गरजेचं आहे. टेक्निकली क्रिकेट तुम्हाला साऊंड करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि जिथे धावा येतील त्या ठिकाणी मात्र धावांचा लयलूट नक्कीच होईल. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ जरूर होईल, परंतु जिथे चांगले चेंडू येतील त्या चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एकेरी दुहेरी धावेनं सातत्यानं धावा धावफलकावरती उभारणं ही देखील जमेची बाजू असणार आहे. धावफलक हलता राहणं हे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करण्यासाठी पुरेसं असतं आणि ज्यावेळेला तुम्ही हा दबाव निर्माण करता त्यावेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघ हा मैदानावरती चुका करतो. यावेळेस जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत अगदी सीमारेषेच्या लगत. हा झेल घेण्याची संधी होती, अगदी शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर चेंडू जज झाला नाहीये आणि संधी मात्र मिळाली. जीवनदानासह एकूण धावा आल्यात या चेंडूवरती 3 आणि या 3 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, धावसंख्येला बळकटी देण्याचा प्रयत्न आणि धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न, हे दोनही फलंदाज खरं तर तेजस आणि ओमकार या जोडीने संघाच्या डावाला सावरण्याचं काम केलंय. पहिले आघाडीचे 2 फलंदाज हे लवकर तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर एक भागीदारी या मैदानावरती रचणं गरजेचं होतं आणि ती भागीदारी रचत असताना हे दोनही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा थोडंसं फंबल होत आहे. क्षेत्ररक्षणातील या छोट्या छोट्या चुका कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या विजयाचा जो मार्ग आहे तो मार्ग मात्र खरतर करणाऱ्या असतील. कारण असं म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानावरती चुका तर दोनही संघ करतात, परंतु जो संघ सर्वाधिक चुका करतो तो संघ असतो पराभवाच्या छायेमध्ये आणि जो संघ कमीत कमी चुका मैदानावरती करतो तो संघ नेहमी असतो विजयाच्या दिशेनं अग्रसर. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. उडालेल्या प्रत्येक चेंडूला झेलमध्ये परावर्तित करावं लागेल आणि अशा प्रकारच्या ज्या धावा आहेत या धावा जर तुम्ही मुक्तहस्तपणे लुटत करत राहिलात तर मात्र येणारा कालावधी हा तुमच्या संघासाठी नक्कीच कठीणतम कालावधी असेल. गोलंदाज विनय. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, संधी आहे, परंतु सिंगल अटेम्प्टमध्ये चेंडू पुन्हा एकदा गॅदर करू शकले नाही आहेत. रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. खरं तर क्लीन पिकअप, क्विक रिलीज होणं गरजेचं होतं, परंतु अगदी पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा चेंडू हातामध्ये आला आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाकडे पुरेसा अवधी होता. 1 धाव रनिंग बिटवीन द विकेट मात्र कमालीची राहिली आहे. जरी धावा चौकार षटकाराच्या माध्यमातून येत नसल्या तरी अक्षरशः खेळाडूंच्या हातातून धावा चोरण्याचं काम यावेळेस मात्र मैदानावरती हे दोनही खेळाडू करतायत आणि ही जमेची बाजू ठरते फलंदाजी करणाऱ्या गावदेवी वावंजे या संघाला. गोलंदाज विनयचा हा चेंडू थोड्यासा धीम्या गतीने हा चेंडू फेकला होता. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पहिली धाव अतिशय वेगाने डेंजर एंडकडे आहे फलंदाज. इथे मात्र पंचांकडे इशारा केला जातोय, परंतु पंच
अगदी कोणत्याही प्रकारचा रिस्क इथे घेत नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. खरं तर एक क्लोज काउंटर आहे, एक क्लोज डिसिजन आहे आणि त्या क्लोज डिसिजनमध्ये मात्र घेतली जाईल टेक्निकल मदत आणि बेस्ट पॉसिबल अँगल तपासल्यानंतर हा निर्णय मात्र या ठिकाणी निश्चितच सुनिश्चित केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मात्र सुपूर्द केला गेलाय आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. पहिली धाव अतिशय वेगानं घेणं. टेक्निकली जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्यावेळेला पहिली धाव वेगानं घेणं गरजेचं आहे आणि अगदी तेच करताना हे दोनही खेळाडू पाहायला मिळाले. पहिली धाव वेगानं घेतली, दबाव निर्माण केला आणि त्यानंतर मात्र एंड जो होता तो एंड मात्र योग्य पद्धतीने निवडला गेला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट जरूर पाहायला मिळाली, परंतु अजूनही डिसिजन पेंडिंग आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. निर्णय घेतला जातोय, बेस्ट पॉसिबल अँगल चेक केला जातोय. तिसरे पंच देखील आमच्या समेत या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर यानंतरची लढत असेल स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे विपक्ष RCC भगतवाडी क्रिकेट संघासाठी एक शेवटचा पुकार असेल. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. भगतवाडी क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. पडगे भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. इथे आपण पाहतो वावंजे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व स्वर्गीय JK पाटील कामगार नेते यांचे सुपुत्र सुभाष पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आम्ही पाहतो वावंजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जिनेश पाटील आणि 100 किंग मेकर अजयदादा पवार. स्वागत आहे तुमचं यावं व्यासपीठावर. तर फलंदाज बाद आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली, बेस्ट पॉसिबल अँगल चेक केला गेला आणि त्यानंतर मात्र सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतर खेळाडू इज जस्ट शॉर्ट ऑफ हिज क्रीज. ज्यावेळेला बेल्स डिसलॉज झाल्या त्यावेळेला तुमचा बॅटचा काही पार्ट हा लाईनच्या मागे असणं गरजेचं आहे. अर्थातच लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे आणि इथून जर पाहिलं तर फलंदाज थोडासा शॉर्ट राहिला आणि त्याचाच परिणाम इथे मात्र तिसऱ्या पंचाने बाद करार केला आहे. एक योग्य निर्णय इथे मात्र आलाय. अगदी निर्णायक क्षणाला ही भागीदारी असं वाटलं होतं की कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये डोकेदुखी ठरेल की काय, विकेट येणं गरजेचं होतं आणि जो निर्णय घेतला गेला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष गोंधळी. एकूण जर विचार केला तर वेळ आपल्याला दिली गेली आहे 3 षटकांमध्ये. 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटांचा अवधी आहे. यावेळेला ऑनसाईडला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न. खरं तर शरीराचा वेध, एक लाऊड अपील आहे. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. खरं तर थाय पॅडवरती हा चेंडू आदळला होता. शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळत असताना चेंडूची लाईन, गती, त्याचा बाउन्स या सर्व गोष्टी तपासणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकूण धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाज मात्र आपण पाहतोय मंगेश पाटील. मंगेश पाटील यांच्या हातामध्ये शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी. यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह लगावत असताना आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला गेलाय. समर्पण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ॲप्रिशिएट केलं जाते संघ सहकाऱ्यांच्या माध्यमातून. खरं तर हे डेडिकेशन आहे, हे खेळाच्या प्रती तुमची भावना आहे आणि खेळामध्ये तुम्ही किती इन्वॉल्ड आहात हे दर्शवणार आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अक्षरशः आपल्या जीवाची पर्वाही न करता डाईव्ह लगावत असताना हा चेंडू अडवला गेला आणि ज्या धावा रोखणं गरजेचं आहे त्या धावा मात्र रोखल्या गेल्या. यावेळेला जोरकस फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाज डोक्यावरून चेंडू उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी बाउंड्री लाईनचा अंदाज घेतला आणि त्यानंतर एक सहज सोपा वाटणारा झेल कंप्लीट केला. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो वावंजे संघानं. तर सन्माननीय पडगे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व रमेश म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. रमेश यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. नरेश फडके यांना पाहतो. नरेश फडके माजी उपसरपंच पालेबुद्रुक. नरेश आपले स्वागत आहे. रमेश म्हात्रे यावं आपण. महेश पवार आपल्या आतुरतेने वाट पाहतात. तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. स्वागत आहे तुमचं. तर आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला गेलाय. खरं तर शेवटच्या षटकामध्ये या प्रकारचं चित्र आपण सातत्यानं पाहतो. एकतर गोलंदाज आपला वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतात, अन्यथा फलंदाजीमध्ये जी डेप्थ आहे वावंजे संघाचा जर आपण विचार केला तर सुरुवात थोडीशी संत राहिली होती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी डोक्यावर काढताना हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या. याही ठिकाणी प्लेसमेंट खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षकानं बरंचसं अंतर कव्हर केलंय, मात्र चेंडू रोखू शकला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थर्ड मॅन रिझर्व मधून 4 धावांसाठी चौकार.
LED स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता, आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट TV वरती देखील आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र एक दर्जेदार प्रक्षेपणासाठी या ठिकाणी सज्ज आहे. खरं तर एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि इथे आत्मसमर्पण आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हा शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि आपल्या आघाडीचे फलंदाज हे स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. आणखीन एक फलंदाज इथे गमावला गेला, विकेट नंबर 5 या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. दादा पवार वावंजे तुम्हाला नरेश शेठ फडके पालेबुद्रुक व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर नक्कीच या ठिकाणी अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. मान्यवरांचं सातत्यानं आपल्याला शुभागमणी या मंचावरती पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर लॉंगर लॉंग ऑफच्या मध्ये जो सर्वाधिक सेफेस्ट झोन म्हणून ओळखला जातो, अगदी सुरक्षित ठिकाणी हा चेंडू प्लेस केला गेला होता. खातरजमा केली की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे विकेट गमावली जाणार नाहीये. जवळपास निम्मा संघ गारद झालाय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती पाहिल्या तर 35 धावा उभारल्या गेल्यात. नवीन फलंदाज आपण पाहिला योगेश पाटील जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळाले, परंतु स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या फलंदाजांना मात्र अंतिम चेंडूवरती घेतल्या 2 धावा. 35 या धावसंख्येपर्यंत संघाला घेऊन गेलेत. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर या ठिकाणी उभारली गेली आहे, परंतु या 35 धावांना 36 मध्ये परावर्तित केल्या जाणार का? विजयासाठी आवश्यक या 36 धावा काढण्यापासून वंचित ठेवल्या जाणार की या 36 धावांचा यशस्वी पाठलाग होणार? खेळाच्या उत्तरार्धामध्ये नक्कीच ऐकणार आहोत, जिथे ब्रेक नंतर आपल्या समोर जुळले जातील दिनेशजी पाटील सर बेलवली. तोपर्यंत मात्र घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तर अविनाश शेठ मुलवेकर माजी सरपंच त्यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे. स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे भगतवाडी ना नाव आरशीसी भगतवाडी अभिषेक आपण नाणेफेक करायचे आहे बघा. त्यांच्या समेत आम्ही दिलीप दादा भास्कर पाहतो, सरपंच आहेत त्यांच्या सौभाग्यवती, आमचे दिनकर बारशे समालोचक आहेत, तांडेल साहेब या वासुदेव शेठ तांडेल, आमचे ऑर्गनायझर प्रशांत पवार, महेश शेठ यांना पाहतो. तर अभिषेक आपण नाणेफेक करायचे आहे. पडगे विपक्ष स्वर्गीय भरत भोईर यांच्या नावाने आज संघ खेळतो. बोला गणपती बाप्पा मोरिया. नाणेफेकीचा कौल स्वर्गीय भरत भोईर क्रिकेट संघ पडगे क्रिकेट संघाच्या बाजूने संघनायक नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथमतः निर्णय का असणार आहे? निर्णय सांगता आता 1 मिनिट. यदा कदाचित जर तुम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो RCC भगतवाडी संघाची ताकद आहे फलंदाजी. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 40 ते 45. या 40 ते 45 धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. मग तुमच्या संघामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत टर्मिनेटर की ते प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कमीत कमी 40 ते 45 धावांवर रोखू शकतात? निखिल म्हात्रे, अल्पेश, वैष्णव असेल. एकंदरीत स्पर्धा पाहतो. एक गाव एक संघ, संपूर्ण गाव पालेबुद्रुक एकत्रित आलेलं आहे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. एक गाव एक संघ आणि संपूर्ण गाव एकत्रित, ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? एकदम मस्त. थँक्यू सो मच. संघनायक नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे आणि यदा कदाचित नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? बॅटिंग पहिली. आणि समजा तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, प्रतिस्पर्धी संघाने सांगितलेले आहे 40 ते 45 धावांवर रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल, तुम्हीचा किती खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर तुम्ही किती मोठं आव्हान उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50+. इथे पालेश्वरी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन प्रकाश जातात, ती स्पर्धा तुम्हाला कशी वाटली, काय सांगू शकले या स्पर्धेबद्दल? एकदम बेस्ट. हा, थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली, परंतु निर्णय वेट अँड वॉच असेल. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान इथे करूया. तर रुपेश उलवेकर यांचं इथे आगमन झालेलं, रुपेश स्वागत आहे. रमेश शेठ म्हात्रे पडगे यांचं आगमन झालेलं आहे. रमेश शेठ आपले स्वागत आहे. तर सन्माननीय श्री मान्यवरांचा हेतूची सन्मानित केलं जाणार आहे. दीपक उलवेकर यांच्या समवेत आलेले सचिन काथारा नेवाली यांचा सन्मानित केला जाईल. त्याचबरोबर सन्माननीय श्री विलास पावणेकर कामोटे या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. चला फलंदाज मैदानाकडे रवाना. तर सन्माननीय सचिन काथारा नेवाली यांचा येतोची सन्मान इथे पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून
पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक दादा उलवेकर यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी मातेच्या खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत दीपक दादा उलवेकर, आमचे दिलीप दादा भास्कर, दिनेश दिनकर बारशे या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते केलं जात आहे. विलासदादा पावणेकर आपण यावं. कामोठे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी ग्रामस्थांच्या वतीने इथे केला जात आहे. विलासदादा पावणेकर कामोठेवरून आलेले आहेत. खास करून दीपक उल्लेकर यांचे ते नातेवाईक आहेत, साडू बंधू आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यांचा यथोचित सन्मान मी पुन्हा एकदा दीपकदादा उल्वेकर यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छे आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे करावं. तर रमेशन मात्रे पडगे, रमेशर या एकेकालचे नामवंत क्रिकेटर, आज त्यांचे सुपुत्र एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. रमेश मात्रे जिथे जिथे पडगे क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो तिथे त्यांची उपस्थिती आणि नरेश फडके यांचे खास ते परममित्र आहेत. अभिषेक आमचे त्यांचे खास ते परममित्र. नेहमी जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती, अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. आणि वलूया सामन्याकडे दुसऱ्या सत्रासाठी बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवभक्त समालोचक आमचे परम बंधू दिनेश पाटील बेलवली यांच्याकडे आपण वलूया. धन्यवाद महागुरु गडगे सर. सामना सुरू होईल आणि अलर्ट केला जाईल. 9:20 उत्तरार्ध सुरू होतोय. 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान उभं केलंय. ते म्हणजेच गावदेवी वावंजे संघानं. चेरोबा सांगडे बनाम गावदेवी वावंजे या दोन संघादरम्यानची लढत. पहिला चेंडू मात्र गोलंदाज प्रणय मात्रेचा सामोरा गेला आशिष पाटील. आशिष पाटीलचा खेळ मागच्या वर्षी खूप बहारदार राहिला आहे. बाईकवीर ज्याच्या नावावरती बाईक आहे, क्रिकेटमध्ये खूप सुरेख खेळ करणारा हा खेळाडू. वैभव भोपी आणखीन एक तडाखेबंद असा हा फलंदाज. 24 चेंडू 36 धावांचं आव्हान आहे. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या सामन्यामध्ये 30 धावांचा पाठलाग अगदी सहज झाला आहे. त्याच्यामुळे धावांचा पाठलाग होईल का, सर्वात महत्त्वाची जमेची बाब आहे. पंधरा मिनिटांमध्ये तुमचे पहिले 3 षटकं पडणं अनिवार्य असणारे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. विशी कोळी, दक्ष पंच, अनिलजी टेंबे सर मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू फटकावला. मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड विकेटच्या खोलवर टप्प्यानं चेंडू मात्र घरंगळत गेला. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा पहिला चौकार. नंतर मात्र वैभव भोपीनं हा ठोकलाय चौकार. 36 धावांची गरज आहे. 9.00ची सरासरी राखायची आहे. ही स्पर्धा भव्य दिव्य का होते याविषयी चर्चा नक्कीच करू. उंचावरून हा फटका फटकावायचा होता परंतु हा मात्र रडारमध्ये नाही आला. निर्धाव चेंडू सांगता होते. पालेश्वरी चषक 2024चे हे दुसरं पर्व. गडगे सर, खऱ्या अर्थानं एकी म्हणजे नेमकं काय असतं, युनिटी म्हणजे नेमकं काय असतं या गावाकडे पाहून एकदा शिकावं. मी नेहमी सांगत होतो की प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेला इलेक्शन होतं ना त्यानंतर लगेचच 2 टीम होतात. 2 असतील तर 3 होतील, 3 असतील तर 4 होतील. परंतु पालेश बुद्रुकमध्ये मात्र आजवर एकच टीम राहिली. ही सर्वात मोठी जमेची बाब आहे. निर्धाव चेंडू सांगता होते. गोलंदाजानं मात्र चांगले प्रभावी मारा केलाय. पक्ष येतील पक्ष जातील परंतु आपली माणसं आपल्या गावामध्ये आयुष्यभर राहतील. ती जपणूक आपल्या माणसांची आपण केली पाहिजे. माणसाने माणसाशी माणसा सम वागावे. एकदा का माणूस माणसासारखा वागायला लागला ना की समजायचं आपल्या गावाचं नंदन होणार, यातील मात्र शंका नाही. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर प्रेशर क्रिएट झाला वैभव भोपीवर आणि लागोपाठचा चेंडू फटकावण्याच्या नादामध्ये मात्र तो पॉईंटच्या दिशेने झेल देत परतलाय. संभळाई क्रिकेटचा खेळ टिपलाय हा झेल आणि इथे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज रेडी राहायचंय. बुद्रुक गावाचे पाली चेंडूवर 1 धाव, नंतर चौकार पडतो. नंतर मात्र वैभव भोपीला त्यानं अक्षरशः तर इथे पक्ष आणि दुश्मन बैलाचे मालक रमेश मात्रे
पडगे यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य तुमचा मनपूर्वक आभार. आणि मयूर मात्रेसाठी बघा एक खास बक्षीस आहे. त्यांनी जर झेल घेतला तर सन्माननीय सीताराम शेठ गीते आणि गुलशन पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज एका झेलला असणार आहे. विनय गाताडे नवीन फलंदाज बड्डे बॉय. विनयला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यशवंत हो, गुणवंत हो आणि तुझ्या रूपानं तुझ्या गावाचं नाव होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तर केला आहे, परंतु काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या चेंडूवर एक, नंतर चौकार, नंतरचे 4 चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक फलंदाज बाद केलाय. प्रणय मात्रेची अफलातून गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक काय लाजवाब हाताळलंय आणि 1 बाद 5 अशी धावसंख्या उभारली आहे चेरोबा सांगडे संघानं. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. गडगे सर खऱ्या अर्थानं विचार केला, पालेश्वरी चषक 2024चा पर्व आहे. या षटकानंतर पंच या षटकानंतर की आता हवाय? आत्ता घेऊन जा. या स्पर्धेचे आयोजक प्रभाकर तांडेल साहेब, हेमराज मात्रे साहेब, दिलीपजी वास्कर साहेब, प्रशांतजी पवार सर, अजय मोरावकर सर, महेश पवारजी, जितेश मात्रे साहेब, शिवदास पवार, निलेशजी बुलवेकर, विशाल बुलवेकर आणि अशोकजी बुलवेकर. गडगे सर खऱ्या अर्थानं गावाचा विचार केला तर एक गाव एक संघ ही सर्वात मोठी संकल्पना आहे गावाची राहिली आहे. आणि आणखीन एक जमेची बाब आहे की याच गावामध्ये सामाजिक क्षेत्रातील एक लपलेला समाजसेवक या गावामध्ये. खऱ्या अर्थानं भात शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करणारा प्रगतशील शेतकरी या गावामध्ये जन्माला आला. उद्योगधंद्यामध्ये यशस्वी जरूर झाला. क्रिकेट रजनीचा यशस्वी आयोजक झाला आणि त्याचबरोबर मैत्रीच्या दुनियेतील एक दिलदार मित्रही बनला. अनेक सामाजिक संस्थेची त्याची नाळ जोडली गेली आहे, परंतु अनेक सामाजिक कार्य करणारा हा एक महान व्यक्तिमत्व याच गावातील नाव आहे मित्रांनो प्रशांत पवार. हे प्रशांत पवारांचं काम आम्ही अनेक वेळा जवळून पाहिलं आहे. कित्येक सामाजिक सेवामध्ये जवळून काम करताना परंतु कधीही पडद्याच्या वर पडद्याच्या बाहेर न येता पडद्यामागून काम करणारं व्यक्तिमत्व आहे. समाजसेवा ही करावी, परंतु प्रशांतदादा मी पुन्हा सांगेन की आता तर तुम्ही पडद्याच्या बाहेर या, कारण पडद्याच्या बाहेर जर आलात तर तुमचं कार्य बघून आणखीन काही समाजसेवक या एरियामध्ये जन्माला येतील. तुमचं कार्य पाहून तुमच्यासोबत अनेक समाजसेवक या गावाला मिळतील, या पंचक्रोशीला मिळतील. तुमचं हे कार्य असंख्य वेळा सर्वांना दिसू द्या आणि हे दिसतंय की ह्या तुमच्या कार्याला आमचा नक्की सलाम राहील. तुमचं कार्य सदैव प्रेरणादायी राहिलं आहे आणि यापुढेही राहील. ही प्रेरणा आशिष पाटील मात्र घेतोय आणि आपल्या संघासाठी ठोकतोय षटकार. या षटकारांची गरज आहे. हा सामना अवतीभोवती फिरेल ना तो आशिष पाटीलच्या. विनय गाताडे आज बड्डे बॉय, परंतु या संघाचा खरा ट्रम्प कार्ड राहिला आहे तो म्हणजे आशिष पाटील. चांगल्या संघाचा विचार केला, यंदाच्या मोसमामध्ये फ्लॉप शो असण्याचं कारण एक आहे सगळ्यात खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजी उत्तम, फलंदाजी सर्वोत्तम, पण क्षेत्ररक्षक अतिशय खराब. लाजबाब स्क्वेअर कटचा हा फटका दर्जेदार फटका होता. क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर कव्हर पॉईंटला, परंतु तो चेंडूला पकडू शकला नाही आणि चेंडूनं भरता वेगानं सीमारेषा ओलांडली. येतोय आणखीन एक बहारदार चौकार. पहिल्या षटकामध्ये प्रणय मात्रेनं फक्त धावा दिल्या त्या 5 आणि नंतर मात्र या 2 चेंडूवर मोठ्या धावा. आणखीन एक तडाखा मिडविकेटच्या सीमारेषात जणू काही तो 7-12 माझ्याच नावावर आहे. या रुबाबानं भिरकावला चेंडू खूप दूर दूर दूर. इट्स अ मायटी. येतो षटकार. या टुर्नामेंटमध्ये आम्ही अनेकांच्या बाईट्स पाहिल्या. प्रीतम पाटलांची बाईट्स पाहिली. खऱ्या अर्थानं तुमचं गाव एकत्र राहिलं ना, मी नेहमी सांगतो मित्रांनो, 2 भाऊ एकत्र राहिले ना तर भावकी तुमच्या वाट्याला जात नाही. भावकी एकत्र राहिली तर गावकी तुमच्या वाट्याला जात नाही. आणि जर का गावकी एकत्र राहिली तर संपूर्ण पंचक्रोशी तुमच्या वाट्याला जात नाही. त्याच्यामुळे भावाभावाला गावागावाला एकत्र जोडण्याचं काम
तुम्ही करताय आणि असंच निरंतर करत राहा. आणखीन एक चांगला फटका आहे, फटका फसलाय की सजलाय, अप्रतिम. बॅक टू बॅक पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, परंतु मी नॉन स्ट्राईकला गेलो त्यानंतर जसा स्ट्राईकवर आला या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकारासहित अप्रतिम. आणि या सामन्याला कलाटी देणारी फलंदाजी, दाभोलकर धावा लागतात तब्बल 27 धावा. आशिष पॅटेलची बॅट पुन्हा एकदा तळपते. आशिष पॅटेल ज्यासाठी ओळखला जातो ती ओळख आपल्या मनगटातून आपल्या बॅटच्या रूपाने केली करताना आपण पाहतोय. एकीचं बळ सदैव राहिलंय. आणखीन एक मुद्दा खऱ्या अर्थाने मी तमाम रसिकांना वारंवार सांगतो, आजकाल रायगडमध्येच म्हणजे आपल्या पनवेलमध्येच ABCDE सगळे गट बनतात. पूर्वीचे क्रिकेटरांना विचारा, 4 गावातून प्लेयर आणायचे, एकत्र खेळायचे, कुणी कुणाला बोलत नव्हतं. परंतु इथे मात्र बरसल्या बॅकवर्ड स्कोरच्या मधून आणखीन एक भरता वेगानं चौकार येतोय. आणि खऱ्या अर्थानं इथे पाहतो आपण की त्यामुळे या गटांच्यामुळे होतंय काय नेमकं. आयोजन सुंदर होतं, सगळं काही अलबेल असतं, परंतु अचानक काहीतरी बिनसतं. इथेच नाही तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही हे पाहिलंय. त्याच्यामुळे एकदा का होईना सर्व गावकऱ्यांनी सर्व कमिटीने एकत्र या आणि एकदा ठाणेकरांची क्रिकेट खेळूया आपण आणि एकदम लॉट्स उडवत आपण एकत्र खेळूया. एकदा का सगळे लॉट्स उडले ना मॅच नाही बंद होणार, मॅच कधीच बंद होणार नाहीत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे फसला. लॉर्ड्स उडले, गावामध्ये असल्या 3 टीम एकत्र येऊन खेळतील आणि एक सक्षम टीम. कारण आजकाल क्रिकेट म्हणजे टाइमपास नाही तर क्रिकेट ही गावाची प्रतिष्ठा बनते. क्रिकेट ही आजकाल गावाची अस्मिता आहे आणि ती अस्मिता पणाला लावली जाते. त्याच्यामुळे एकदा का गट बंद झाले की ॲटोमॅटिकली सगळे प्लेयर एकत्र येतील. पक्ष बाजूला राहत गावात फक्त निपक्षपणे सगळे खेळाडू एकत्र खेळतील आणि आपल्या गावाचा झेंडा अटकेपार रोवतील असं माझं प्रामाणिक मत आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. या षटकामध्ये धावा लागल्या तब्बल 27 आणि या सामन्याचं चित्रच पलटी केलं. धापलकावर धावा तब्बल 32 लागल्या. आता गरज राहिली फक्त 4 धावांची. तर काही क्षणात जिथे 100 किंगमेकर चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोष म्हात्रे साहेबांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे. आपण कटआउट्स पाहतो खऱ्या अर्थाने त्यांच्या नावा, खऱ्या अर्थाने त्यांचं निश्चित स्वरूपात काही क्षणात जिथे त्यांचं आगमन होईल. मनपूर्वक त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि पुन्हा एकदा बोलतो दिनेश पाटील सरांकडे आपण बोलूया. 4 धावांची फक्त गरज उरली आहे. आशिष पाटीलनं सामन्याला सहज कलाटणी दिली आहे. स्वीट चिटचा प्रयत्न, मी नेहमी सांगतो की दुधारी तलवार आहे. सामना पहिला संपवायचा होता परंतु मोह आवरला नाही कारण त्याला माहीत आहे की हा सामना आपल्याकडे आलाय. स्वीट चिटचा फटका जर लगावला गेला तर कालीच्या खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटतो, परंतु जर का फसला ना तर आपल्याच पॅव्हिलियनमधले आपलेच खेळाडू म्हणतात अरे बाबा काय गरज होती का या फटक्याची. तो फटका लगावला परंतु आशिषनं या सामन्याला न्याय दिलाय. आपल्या फलंदाजीतून अप्रतिमाने अफलातून इनिंग खेळला. 8 चेंडू 27 धावा करतो परतला आणि क्रमांक 2चा फलंदाज झाला बाद. अतिशय उत्तम दर्जाचा हा क्रिकेट खेळाडू. सांगण्याचा क्रिकेट या सर्व मंडळीने एकत्र येत मग सूर्यकांत असेल, सुधीर असेल, ही सगळी मंडळी, प्रणित असेल, सगळ्यामुळे वैभव पाटील असेल लेग ब्रेकर, ही सगळी मंडळी एकत्र आली आणि पुन्हा एकदा क्रिकेटला नवी दिशा दिली आहे. अकुटप्प्या चेंडू दिशा दिली आहे. कदाचित हा सामना संपवणारा फटका असेल आणि दीप थडम्यांच्या मधून चेंडू सरळ गेला भरता वेगानं आणि आयोजकांचा टाइम वाचवत हा मात्र दिमागदार रुबाबात विजय संपादन करतोय. चेरोबा सांगडे संघ मनस्वी तुमचं अभिनंदन, परंतु हार्ड लक मी म्हणेन ते म्हणजेच गावदेवी वावजे संघ आपण प्रथम फलंदाजी करताना धाव फलकावर फार धावा लावू शकला नाहीत. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया पुन्हा एकदा आपण